तशी राहतच नाही. त्या व्यक्तीची त्याच्यामुळं भौतिक स्थिती ही तशीच राहत नाही, त्याची कौटुंबिक स्थिती तशीच राहत नाही, समाजामधली त्याची स्थिती तशीच राहत नाही. कारण जो परमेश्वरची वाणी ऐकतो त्याचं हितच होतं आणि ते हित सर्वांगीण असतं. तो आत्मिकरित्या सबळ बनतो, भौतिकरित्या तो समृद्ध होतो, कौटुंबिकरित्या त्याला समृद्धी प्राप्त होते, त्याच्या कुटुंबामध्ये सुख आणि आनंद नांदतो. बायबल सांगतात तो धार्मिक, त्याची स्त्री सफळ द्राक्षवेलासारखी होते, त्याची लेकरं जैतुनासारखी वाढलेल्या उंच वाढलेल्या वृक्षाप्रमाणे बनतात. आणि बायबल सांगतं की तशा व्यक्ती समाजामध्ये पण त्याला एक मान आणि सन्मान प्राप्त होतो. म्हणून बायबल सांगतं त्या शुद्ध स्त्रीचा पती तो वेशीतच ओळखला जातो. तिची जी बैठक आहे ती वडील जनांबरोबर असते. पण ह्याच्यासाठी एक महत्वाचं काम माणसाला करायचं आहे, मनुष्याला, प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला करायचं आहे, ते म्हणजे परमेश्वराची वाणी ऐकणं. आणि म्हणून देवाचा दास या ठिकाणी याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्याय आणि 19 वचनामध्ये म्हणतो, जर तुम्हाला कळतंय की तुम्ही देवासाठी प्रथम फळ आहात, जर तुम्हाला कळतंय की तुम्ही ख्रिस्तामध्ये देवाचे प्रथम फळ आहात, जे प्रथम फळ परमेश्वरासाठी समर्पित आहे, ज्या फळाने परमेश्वर प्रसन्न होतो, ज्या प्रथम फळाने परमेश्वराला हर्ष होतो, ज्या प्रथम फळावरती परमेश्वरची प्रीती जशी ख्रिस्तावरती आहे ती अगाप्य प्रीती आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतात, तर तुम्ही प्रत्येक मनुष्याने ऐकण्यास शीघ्र असावं. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वारंवार बायबल सांगतं, ज्याला आत्मा म्हणतो, ज्याला कान आहे तो, ज्याला कान आहे तो ऐकतो. आणि मग पुढे बायबल सांगतं की बोलण्यास सावकाश असावं, ऐकण्यास कसं असावं, शीघ्र, आणि बोलण्यास सावकाश. आणि पुढे बायबल सांगतं की रागास मंद असा असावा. आणि आज मी तुम्हाला कशाबद्दल बोलणार आहे माहितीये का, बोलण्याबाबत. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रार्थनेबद्दल बोलत होतो. देवाचा आत्मा आमच्याशी प्रार्थनेचं महत्व आम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगत होता. आम्ही मोशेचं उदाहरण घेतलं, आमेन. आणि मोशे काय म्हणतो की तुझी कृपादृष्टी असेल तर मला तुझे काय दाखव, मार्ग दाखव. आणि हे काय आहे, बोलणं. कुणासंगती बोलणं, देवासंगती बोलणं. बायबल काय सांगतं की आम्ही बोलण्यास कसं असावं, आम्ही बोलण्यास सावकाश असावं. ह्याचा अर्थ हा आहे की मनुष्याने ज्यावेळेस मनुष्यासंगती तो बोलतो त्याने कसं असावं, सावकाश असावं. आणि हे कधी साध्य होईल माहितीये का, हे त्याच वेळेस साध्य होईल ज्यावेळेस तो देवासंगती जास्त बोल. ज्यावेळेस मनुष्य देवासंगती बोलत नाही मग तो वटवट्या होऊन जातो. बायबल मध्ये एका ठिकाणी वचन आहे की स्त्रियांबद्दल बायबल सांगतं की त्या वटवट्या आहेत, कहाण्या बोलणाऱ्या त्या आहेत. परंतु जो मनुष्य देवाकडे संगती जास्त बोलतो, हालेलुया, त्याच्यामध्ये एक स्थैर्य येतं आणि मग त्याला एक समज येते की कुठं केवढं किती बोलायचं. ज्याला देव माहित नाही, ज्याला प्रत्येक मनुष्य, आमेन, तो लोकांसंगती बोलतो. मग तो काय करतो, काही लोक ज्यांना देव सुद्धा माहित नाही ते हवे देवासंगती बोलतात. ज्यावेळेस प्रश्न आणि समस्या असतात त्यावेळेस ते देवाकडे धावा करतात, तू माझ्यावरती हे संकट का आलं, आमेन. मग काही लोक आणि मनुष्य स्वतः संगती पण बोलतो. मनुष्याबरोबर बोलतो, इतरांसंगती बोलतो, मनुष्य देवासंगती बोलतो. उत्तर मिळतं न मिळतं हा भाग वेगळा. मग काही लोक असतात ते आपल्या घरातली जी कुत्रं मांजरी जी जनावर आहेत त्यांच्या संगती पण बोलतात, तो पण संवाद साधतात. माणसामध्ये देवाने माणसाला अनेक गोष्टीमध्ये
इतर जे सृष्ट वस्तू आहे त्याच्यापेक्षा वरचढ केला आहे. म्हणूनच बायबल सांगतं की आम्ही कसे आहोत, प्रथम फळ आहोत. पण त्याच्या त्या वरचढीमध्ये एक महत्वाचा आशीर्वाद जो मनुष्याला प्राप्त झाला आहे तो म्हणजे संवाद साधण्याचा आशीर्वाद. गाय, कुत्र, मांजर ते विशिष्ट आवाज करतात, ते संवाद साधतात की नाही माहित नाही, पण एक मनुष्य दुसऱ्यासोबत संवाद साधतो आणि त्याच्यामध्ये अर्थ असतो. अर्थपूर्ण संवाद फक्त मनुष्यच साधू शकतो, बरोबर. आता प्रत्येक मनुष्य देवाशी संवाद साधतो. ज्यांना जिवंत देवाची ओळख नाही त्यांच्यासाठी तो एक वन वे ट्रॅफिक आहे. कारण तो त्या देवा ज्याला देव म्हणून तो ज्याचा धावा करतो तिथून त्याला उत्तर मिळत नाही. कारण बायबल सांगतं की जगातले देव कसे आहे, त्यांना कान आहे पण ते पाहू शकत नाही, कान आहे पण ते ऐकू शकत नाही, तोंड आहे पण ते बोलू शकत नाही. मग प्रत्येक मनुष्य इतर व्यक्तीसंगती संवाद साधतो आणि प्रत्येक मनुष्य तो आपला स्वतः संगती संवाद साधतो. आता विश्वासणारा पण इतर मनुष्यांसारखा देवासंगती संवाद साधतो. आणि ज्यावेळेस आम्ही देवासंगती, जिवंत देवासंगती संवाद साधतो ते दोन माध्यम आम्ही वापरतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही स्तुती करतो. ज्यावेळेस आम्ही म्हणतो तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा. हे काय आहे? हे संवाद साधना आहे. हे देवासंगती बोलणं आहे, हे देवा तूच माझा जिवंत प्रभू आहे. आणि प्रार्थनेच्या द्वारे आम्ही गुडघे टेकतो, म्हणतो की प्रभू जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हा संवाद आहे. परंतु जगातल्या लोकांमध्ये आमच्यामध्ये ह्या संवादामध्ये फरक आहे. हे वन वे ट्रॅफिक नाही, हे टू वे ट्रॅफिक आहे. आम्ही इथून बोलतो, तो तिथून उत्तर देतो. आमेन म्हणाल का? मग बायबल मध्ये उदाहरण आहे जिथं देवाचे दास सृष्टी संगती संवाद साधतात. देवाचा दास म्हणतो हे डोंगरांनो उड्या मारा, सृष्ट वस्तूंनो प्रभूचा जय जयकार करा. आमेन. देवदूतांनो परमेश्वराचा गजर करा. आणि मग आम्ही पण भावांमध्ये बहिणींमध्ये एकमेकांसंगती आम्ही संवाद साधतो. आता इथे पण एक फरक आहे. जगातले लोक एकमेकांसंगती संवाद साधतात, अनेकदा त्या संवादामुळं एकमेकांना चिडीस ते आणतात. त्याच्यामुळे भांडणं आणि द्वेष निर्माण होतो. परंतु बायबल सांगतं ज्यांना खऱ्या अर्थाने ख्रिस्त समजला आहे, ज्यावेळेस ते एकमेकांसंगती बोलतात, एकमेकांचं सांत्वन होतं, एकमेकांना उत्तेजन प्राप्त होतं, कुणाचा क्षय होईल असं विश्वासणारे बोलत नाही, प्रत्येकाची ख्रिस्तामध्ये वृत्तीच होईल असं ते बोलतात. सगळ्यात महत्वाचं आणि आज जो माझा विषय आहे ते म्हणजे स्वतः संगती बोलणं. ज्यावेळेस जगातले लोक स्वतः संगती बोलतात प्रियानो, त्यावेळेस अनेकदा त्या स्वतः संगती बोलण्यामध्ये मी कुठेतरी ती दीन भावना असते, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो. हो माझ्या संगतीत असं का होतं, निराशेचे जे शब्द असतात. बऱ्याचदा ज्यावेळेस जगातले लोक ज्यांना ख्रिस्त माहित नाही, विश्वासणारे पण ज्यांना ख्रिस्तावरती भरोसा नाही ना, एकमेकांना स्वतः संगती मनातल्या मनात ते बोलत असतात. आणि मी तुम्हाला सांग, इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतः संगती बोलतो की नाही? आहे का इथे असं कोणी जो स्वतः संगती बोलत नाही? आता जेव्हा मी बोलतो, जो नैसर्गिक मनुष्य आहे, आदामापासून आलेला मनुष्य, तो ज्यावेळेस स्वतः संगती बोलतो ना, तो स्वकेंद्रित जीवन जगल्यामुळं, स्वकेंद्रित दृष्टिकोन त्याचा असल्यामुळं तो फक्त स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी बोलतो आणि दुसऱ्यांवरची टीका करतो आणि देवाला कुठं ना कुठं दोष लावण्याच्या गोष्टी तो बोलतो.
ज्यावेळेस आम्ही इयोबाच्या पुस्तकाचा अभ्यास करतो त्यावेळेस बायबल सांगतं की त्या ठिकाणी इयोब आणि त्याचे जे मित्र आहेत ज्यावेळेस ते एकमेकांसंगती बोलत होते आमेन, आणि स्वतः जे असते इयोब स्वतः संगती जास्त बोलतो, तो काय करतो स्वतः इन्फिनिटी कॉम्प्लेक्सच्या गोष्टी बोलतो आणि मग तो मित्रांना दोष लावतो, आणि तिसरी गोष्ट तो देवाला दोष लावतो, दोष देतो. आणि प्रत्येक माणसाची ही स्थिती आहे ज्याला वचन माहित ना की तो ज्यावेळेस स्वतःशी बोलतो तो स्वतःच्या दृष्टीने एकतर खूप घमंडी असतो, नाहीतर मग स्वतः त्याला असं वाटतं की त्याच्या संगतीच्या जगामध्ये सगळ्यात जास्त दुःख त्याच्यावरतीच कोसळलं आहे किंवा जगामध्ये सगळ्यात लाचार तो आहे, सगळ्यात जास्त अनजस्टिस अन्याय त्याच्यावरती झालेला आहे. ओ मी इतका चांगला, आपण लोक किती वाईट माझ्या संगती वागतात. हे जे स्वतः संगतीचे बोलणं आहे ना प्रियानो, हे सगळ्यात मोठं कारण आहे मनुष्याच्या आत्मिक उन्नतीसाठी. लूक याच्याच 12व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये एक श्रीमंत मनुष्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलं आहे, आणि तो काय करतो माहितीये का? तो तुम्ही सांगा, तो देवासंगती बोलतोय का तो इतरांसंगती बोलतोय का तो स्वतः संगती बोलतोय? वाचा पटकन ते बच्चे. बरोबर बरोबर बरं वाचा, बरोबर ब्रदर वाचा. कोण आता हे कशाच? तो जो श्रीमंत मनुष्याबद्दल सांगतात तिथे सांगितला आहे, जो दाखला आहे, तो कुणासंगती बोलतोय या ठिकाणी? कुणासंगती बोलतोय? उद्या उत्तर स्वतः संगती बोलतोय. आणि आज अनेकांचं जे बोलणं आहे ते गर्वाचं बोलणं आहे. अनेकांचं बोलण्यामध्ये देवाला महिमा आणि गौरव देणारं बोलणं नाही. आणि ह्या ज्या घमंडीच्या ज्या स्वतःच्या संगतीच्या बोलण्यामध्ये जो घमंड आहे, आज त्या घमंडमुळं अनेक आशीर्वादाला मुकलेले आहे. अनेकांचं त्याच्या बोलण्यामुळं प्रियानो हित होत नाही. कारण बायबल सांगतं ज्या अंतकरणामध्ये आहे तेच काय होतं? बाहेर निघतं. आज जर तुम्हाला तुमची जर स्वतःची परीक्षा जर तुम्हाला घ्यायची असेल ना की तुम्ही किती नम्र आहात, किती घमंडी आहात, तर तुम्ही स्वतःच बघा की तुम्ही स्वतःसाठी काय बोलताय. त्याची तुमचं स्वतःसाठी बोलणं कुठला व्यक्ती ऐकत नसेल, आमेन, देवदूतांना ते ऐकायला येत नसेल, सैतानाला पण ते ऐकायला येत नसेल, परंतु ते प्रत्येक शब्द देव ऐकतो, कारण तो अंतःकरण फार ऐकणारा देव परमेश्वर आहे. मग आज ज्यावेळेस आम्ही देवाच्या चरणाजवळ बसला आहोत, आज देवाचा आत्मा आमच्या बाबत त्याच्यात काय योजना आहे, तो आमच्याकडनं काय अपेक्षितो, ज्यावेळेस आम्ही विचार करतोय की मी स्वतःसाठी बोलताना मी कसं बोलावं. आमेन. वाचूया त्यावेळेस स्तोत्र याचा 42वा अध्याय आणि 5वं वचन. स्पष्ट आणि हळूहळू मोठ्याने वाचा. हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. आता स्तोत्र करता कुणाबद्दल बोलतोय? कुणासंगती बोलतोय? तो कुणासंगती संपर्क संवाद साधतोय? भावासंगती, बहिणीसंगती, इतरांबरोबर, देवाबरोबर, शत्रूबरोबर नाही. तो स्वतःला म्हणतोय. काय म्हणतोय? हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. माझ्या भावांनी, माझ्या बहिणीनो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहोत ना, चढ उतार येणार आहे. प्रश्न आणि समस्याला कदाचित मला सामोरं जावं लागणार आहे. त्यावेळेस मला त्या प्रश्नाला आणि त्या समस्याला ज्यावेळेस मी सामोरं जातो त्यावेळेस मला रडायचं नाहीये, आणि ज्या आतल्यात मला
खुंटायचं नाहीये, आतल्या आत मला खिन्न व्हायचं नाहीये. मला आत स्वतःशी बोलताना मी असं नाही म्हटलं पाहिजे, हो मी किती लाचार, मी किती दीन आहे, का बरं माझ्यावरती हे संकट येतं. ज्यावेळेस मला बोलायचं आहे, विश्वासाने मला बोलायचं आहे, या स्तोत्र त्याप्रमाणे मला बोलायचं आहे. आणि काय म्हणायचंय माहितीये का, हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला, तू आतल्या आत का तळमत आहेस, देवाची आशा धर. सगळ्यात चांगला उपदेशक कोण आहे माहितीये का, तुम्ही स्वतःचे चांगले उपदेशक आहात. जर तो आम्हाला उत्तेजन पाहिजे ना, इतरांवरती आम्ही उत्तेजनासाठी अवलंबून आम्ही अवलंबून राहता कामच नाही. प्रत्येक जो ज्याने देवाच्या महिमेसाठी आणि देवाच्या राज्यामध्ये मोठी कामं केली आहेत, एक महत्वाचा गुण त्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा, त्या पुरुषाचा काय माहितीये का, हो उत्तेजनासाठी ते बाहेर लोकांवरती अवलंबून राहिलेच नाही. जगामध्ये पण ज्यांनी मोठमोठ्या गोष्टी मिळवल्यात ना, ज्यांनी कीर्ती प्राप्त केली आहे, ज्यांनी मोठ्या गोष्टी हो प्राप्त केल्या आहेत, प्रियानो ते बाहेरच्या लोकांवरती, जो लोकांच्या शब्दांवरती त्यांचा भरोसा नव्हता. त्यांचं जे मोटिवेशन आहे, त्यांचं उत्तेजन आतून होतं. आणि मी तुम्हाला सांगतो 99% जगामध्ये जोपर्यंत तुम्ही कोणी नाही, तुम्हाला कोणीच विचारणार नाही, कोणीच तुम्हाला उत्तेजन देणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही कोणीतरी बनाल, त्यावेळेस लोक तुमची वाहवा करतात. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, देवाचा दास काय म्हणतो, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू आतल्या आत का तळमळत आहेस, देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करील. आमेन म्हणा का. उद्धार म्हणजे प्रियानो तो काय आहे, उद्धार म्हणजे तारण म्हणजे चमत्कार म्हणजे आणि आशीर्वाद. हो तारण म्हणजे काय माहितीये का, प्रत्येक बाबतीमध्ये पूर्णता. आज ज्यावेळेस आम्ही इथे एकत्र आलो आहोत, देवाचा आत्मा आज आम्हाला उत्तेजन देत आहे. ज्यावेळेस बिछाण्यावरती एकांतात ज्यावेळेस आम्ही स्वतःसंती बोलू ना, आम्ही नेगेटिव्ह नकारात्मक गोष्टी स्वतःसंती न बोलता आम्ही म्हणावं, हे जीवा तू का खिन्न झालास, देवावरती आशा धर, तो तुझा काय करेल, उद्धार करेल. आणि मग काय होईल, मी त्याचे पुनरुपी काय करेल, मग गुणगान गाईल. हालेलुया. फक्त चर्च मध्ये आल्यानंतर इथून वर्शिप लीडरनी म्हणावं, चला आता नाचा, टाळ्या वाजवा, तर बऱ्याचदा रविवारी पण लोक ते करत नाही. का माहितीये का, कारण त्यांनी ज्यावेळेस स्वतःच ते बोलतात ना, त्यावेळेस स्वतःला म्हणतच नाही ना की देवावरती आशा धर. आणि म्हणून काय होतं, आम्ही बाहेर घरामध्ये पण थंड असतो, चर्च मध्ये आल्यानंतर पण हो तो अभिषेक तर चर्च मध्ये असतो, पण आम्ही अविश्वासाचं आवरण स्वतःवरती पांघरल्यामुळं आम्ही तसेच हात आमचे खाली असतात, आम्ही थंड असतो. का, कारण अजून ते स्वतःला म्हणतच ना की हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला. थोडी परिस्थिती चुकीची झाली, थोडी परिस्थिती बिकट झाली, थोडं शेजारच्यानी त्रास दिला, थोडं नातेवाईकांमुळे संकट आलं, थोडं कामामध्ये काय घडलं, लगेच म्हणतो माझ्या संगतीत असं का होतं. पण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, आज आम्हाला ही आत्मिक शिस्त स्वतःला लावून घ्यायची आहे. आणि ती शिस्त काय माहितीये का, ज्यावेळेस मी स्वतः संगती बोलेल, मी कसं बोललं पाहिजे, मी म्हणायला पाहिजे, तू का खिन्न होतोस, तुझा भरोसा माणसावरती आहे का तुझा भरोसा देवावरती आहे. देवावरती विश्वास ठेव, देवावरती भरोसा ठेव, तो तुझा उद्धार करेल. आणि मग तू देवाचं पुनरुपी गुणगान गाईल. आमेन म्हणाल का. हालेलुया. मत्ती याच्या 9व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये बघूया काय बायबल सांगतं. कारण तिने आपल्या मनात म्हटले, हालेलुया, मी फक्त त्याच्या वस्त्राला शिवले तर. आम्हाला हा दाखला माहित आहे, ह्या स्त्रीबद्दल आम्ही अनेक वर्षांपासून ऐकतोय.
पण ती कुणासंगती बोलली? त्या वैद्यांसंगती बोलली नाही, ज्या वैद्यांनी तिच्यावरती उपचार केला होता आणि त्याच्यामुळे तिचा फायदा झाला ना की, तर तिची प्रकृती अजून ढासळली. ती आपल्या घरच्यांना नाही बोलली, ती ख्रिस्ताच्या शिष्यांना पण नाही म्हणाली, ती ख्रिस्तालाही नाही म्हणाली. ती स्वतःच म्हणते, मी फक्त आता त्याच्या वस्त्राला शिवणार आहे. आणि प्रियानो, असं स्वतः संगती बोलणं ख्रिस्ताला आवडतं. कारण तुम्ही जरी स्वतः संगती ते बोलत असाल, परंतु अंतःकरण पारखणारा देव त्या तुमच्या भावना सरळ स्वर्गात पोहोचतात आणि त्याचा चमत्कार करायला तुम्ही भाग पाडता, त्याला तुम्ही प्रसन्न करता. आणि मग तो ख्रिस्त वळून म्हणतो की मला कुणीही शिवलं. शिवणं महत्वाचं नव्हतं. बऱ्याचदा लोकांना वाटतं की ती शिवली म्हणून ती बरी झाली. अहो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मनात म्हणाली की मी शिवलंय तर मी बरी होणार, ते महत्वाचं आहे. चर्चला येणं महत्वाचं नाहीये. याचा अर्थ नाहीये की चर्चला येऊ नका, लगेच नाही तर म्हणते की ब्रदर म्हणाले चर्चला येऊ नका. नाही, चर्चला येऊन लोकांचा का फायदा होत नाहीये? वर्शिप होते, पण वर्शिप मध्ये लोकांचा फायदा का होत नाहीये? प्रार्थना करून का फायदा होत नाहीये? द रिझन इज, कारण का माहितीये का? अंतःकरणातून ज्या गोष्टी निघत आहेत त्या अविश्वासाच्या आहेत. अंतःकरणातून ज्यावेळेस विश्वासाचे शब्द निघतील, अंतःकरणातून ज्यावेळेस देवाला प्रसन्न होणारे शब्द आणि भावना निघतील ना, ओ आकाश ढळल्या, डोंगर ढळल्याशिवाय राहणार नाही, तांबडा समुद्र दुभांगल्याशिवाय राहणार नाही, मेलेली गोष्ट जिवंत होण्याशिवाय राहणार नाही. आमेन. काय म्हणाली ती? मी फक्त त्याच्या वस्त्राला शिवले. तर आज तुमच्या जीवनामध्ये प्रश्न आणि समस्या आहेत का? आज अशा कुठल्या गोष्टी आहेत का ज्या अनेक वर्षांपासून तुम्हाला भेडसावत आहेत? प्रियानो, तुम्ही त्या गोष्टीबाबत स्वतःसाठी कसं बोलता ह्याची तपासणी करा. जर आजपर्यंत नेगेटिव्ह बोलत असाल, जर म्हणत असाल की जर खिन्नतेच्या गोष्टीचं बोलत असाल, तर आपलं बोलणं स्वतःसाठी बदला. ज्यावेळेस मनुष्य स्वतः संगती जे जसं बोलतो ते बदलतो ना, मग लोकांसंगती पण त्याचं बोलणं आपोआप बदलतं. पण त्याच्या आधी त्याचं देवासंगती बोलणं बदलणं पाहिजे. देवावरती भरोसा त्याचा वाढणं गरजेचं आहे. आमेन. आजार पण आलं, संकट आलं, काय म्हणतो, कसं आम्ही रिॲक्ट करतो, आमचा भाव कसा आहे, आम्ही कसा प्रतिसाद देतो परिस्थितीला, हो ते खूप महत्वाचं आहे. आणि प्रियानो, बायबल सांगतं प्रत्येक गोष्ट अंतःकरणातून सुरुवात होते. आमेन. बदलूया स्वतःच बोलण्याचा. जसं मी आधी ज्या प्रकारे मी स्वतःशी संवाद साधायचो, इथून पुढे मी तसं साधणार नाही. त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे मी म्हणणार आहे, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. ती काय म्हणते माहितीये? ती म्हणते ती खिन्न होती, पण आता ती म्हणते नाही, तो आलाय ना, आता मी फक्त त्याच्या वस्त्राला शिवणार आहे. अहो, आतापर्यंत तुम्ही खिन्न होता कारण जिवंत देवाची तुम्हाला ओळख नव्हती. पण आता का खिन्न झाला? जसा ख्रिस्त तिच्या नगरात प्रवेश केला, जसा ख्रिस्त तिच्या नगरात होता आणि ती त्याच्याजवळ जाऊ शकत होती, आज जिवंत देवाची तुम्हाला ओळख झाली आहे. अशक्य ते शक्य करणाऱ्या देवाची तुम्हाला ओळख झाली आहे. मग तुम्ही का खिन्न होता? विश्वासाचे शब्द उच्चार आणि म्हणा, मी खिन्न होणार नाही, मी देवावरती भरोसा ठेवणार आहे, तो माझा उद्धार करणार आहे. आमेन. लूक याच्या 15व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये बायबल काय सांगतं पाहूया. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. हालेलुया. ज्यावेळेस मनुष्य शुद्धीवर नसतो, बायबल सांगतं निद्रिस्त जो असतो ना,
तो ज्यावेळेस स्वतःशी बोलतो तो खिन्नतेचे शब्द बोलतो. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त त्याच्यावरती उदय पावतो, ज्यावेळेस जिवंत देवाची त्याला ओळख होते, ज्यावेळेस वचनावरती त्याची खात्री पटते, ज्यावेळेस वचन जीव आणि आत्मा आहे, दुधारी तलवार ज्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये आरपार जाते आणि तो देवावरती भाव ठेवतो, तो शुद्धीवरती येतो. आज मी शुद्धीवरती आहे का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनेक लोक शुद्धीवरती येतात आणि परत परत सारखं सारखं झोपी जातात. तो काय, तो शुद्धीवरती आला, तो काय म्हणाला, माझ्या बापाच्या किती बोलकऱ्या. हालेलुया. तो हा उदया पुत्र बापासंगती बोलतोय का, भावासंगती बोलतोय का, बापाच्या घरातल्या नौकरांबरोबर बोलतोय का, ज्याची डुकर तो चारत होता त्याच्या संगती तो बोलतोय का, त्या मित्रांबरोबर तो बोलतोय का, त्यांच्या नादी लागून तो बापाला सोडून गेला, त्या स्त्रियांसाठी तो बोलतोय का, ज्यांच्यामुळे तो भ्रष्ट झाला, नाही. तो स्वतः संगतीच बोलतोय, तो स्वतःशी संपर्क साधतोय, तो स्वतः संगती संभाषण करतोय आणि म्हणतोय माझ्या बापाच्या घरामध्ये हो आशीर्वादाची भाकरींची रेलचेल आहे. ज्यावेळेस आम्ही मनात ज्यावेळेस आम्ही म्हणतो ना की प्रश्न आहे, पण माझा देव प्रत्येक प्रश्नांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करतो, तो मेलेले जिवंत करतो. मी तुम्हाला सांगतो तिथेच चमत्काराला सुरुवात होते. प्रियानो, काल रात्रीपासून मी विचार करून प्रार्थना करतो, जेव्हा मला वचन दे, सांग ज्या लोकांसाठी मी काय बोलावं. आणि प्रभू माझ्याशी अजिबात रात्री बोलला नाही. आणि मग सकाळी दुपारी मला एक गोष्ट आठवली की एक गोष्ट माझ्या हातातून घडली आणि त्याच्यामुळे मला बघा, इथं येऊन ज्ञान खूप मी देऊ शकतो तुम्हाला, परंतु जे देवापासून आहे ना त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. आणि मग मी त्या गोष्टींची देवाकडे क्षमा मागितली. देवा मला क्षमा कर, मला आठवलं मी ही गोष्ट केली आहे. 10 किंवा 15 मिनिटांमध्ये मी काम करत असताना देव मला म्हणाला हे बोल. त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगत आहे, मी स्वतः आशीर्वादित होत आहे आणि मला स्वतःला समजत आहे की मला अजून जेव्हा मी स्वतःसंगती बोलतो मला स्वतःला एक शिस्त लावणं गरजेचं आहे. प्रियानो, आमचा देव बोलणारा देव आहे. त्याला आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, रुची आहे. जोपर्यंत मी अंतरील जीवनामध्ये ज्यावेळेस जोपर्यंत आमचा बदल होत नाही ना, आम्ही कसं विचार करतो, आम्ही कसं काय बोलतो स्वतःशी, आमेन, तोपर्यंत बाहेर कधीच बदल घडणार नाही. आतून बाहेर बदल घडतो. माझ्या भावना, माझ्या बहिणीला ती काय म्हणाला, तो काय म्हणाला, मी माझ्या बापाच्या घरी जाईन. आणि प्रियानो, सगळ्यात शेवटचं उदाहरण, ज्यावेळेस मला कळायला लागतं ना की माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवरती देवाचा कंट्रोल आहे, मग त्या व्यक्तीचं जीवन कसं होतं माहितीये का. वाचा स्तोत्र 103 पहिली काय वचन वाचा आणि मग आपण प्रार्थना करूया. स्तोत्र 103. वारंवार हे स्तोत्र आम्ही वाचतो, वारंवार या स्तोत्राचा उच्चार आम्ही करतो, प्रार्थनेतच हे स्तोत्र आम्ही म्हणतो. काय हे स्तोत्र दावीद काय म्हणतो बरं, हळूहळू आणखी. हा, हे माझ्या जीवा. आता दावीद कोणासंगती बोलतोय बरं, बायको बरोबर, मुलांबरोबर, सेनापती बरोबर, देवाचं पंक्ती नाकी तो स्वतःला म्हणतोय. काय म्हणतो माहितीये का, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. पियानो, त्या स्थितीपर्यंत तो पोहोचला की तो आपल्या विचारांना, आपल्या मनाला त्याने एक शिस्त लावली होती. जेव्हा तो स्वतःसाठी बोलत होता, तो फक्त त्या
शिस्त लावत होता, म्हणत होता उजवी डावीकडे नाही, फक्त देवाबद्दल विचार कर, देवाचा धन्यवाद कर. आणि म्हणून बायबल सांगतं की तो देवाच्या मनासारखा होता. म्हणून देवाने त्याला इतकं आशीर्वाद केलं, त्याला सांगितलं की तुझी जी राजगादी आहे त्याच्यावरती निरंतर तुझी संतान असणार आहे. आणि त्याच्या कुळामध्ये त्याच्या घराण्यामध्ये ख्रिस्ताने जन्म घेतला. आजही ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हटलं जातं. बायबल सांगतं की दाविदाच्या किल्ल्या ख्रिस्ताच्या हातामध्ये आहेत. काय लिहिलंय हे पुढे, काय वाचा आंटी. त्याचे सर्व उपकार विसरू नको. शिस्त लावा स्वतःला. आमेन. जे चमत्कार झालेत ना लाईफ तुमच्या जीवनामध्ये, जे चांगल्या गोष्टी घडल्यात ख्रिस्ताकडे आल्यामुळं, मंदिरामध्ये आल्यामुळं, प्रार्थनेमुळं, त्याची आठवण करा. ज्यावेळेस प्रश्न आणि समस्या येतात ना, आम्ही विसरून जातो आता काल परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये काय केलं, आणि म्हणून आम्ही रडतो. परंतु प्रश्न आणि समस्या येतात, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही स्वतःला म्हटलं पाहिजे अहो हा प्रश्न आणि समस्या तर काहीच नाही. काल देवाने मला उद्धारलं, आजही तो मला उद्धारायला समर्थ आहे. दावीद त्या शौलाला म्हणतो की रानामध्ये मी सिंहाला फाडलं, मी अस्वलाला फाडलं, गल्ल्यात काय आहे? का? कारण त्याने सवय लावून घेतली होती, त्याने शिस्त लावली होती. तो म्हणायचा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कृत्यांची क्षमा करतो. ज्यावेळेस ज्यावेळेस आम्ही आपल्या मनाला शिस्त लावतो ना, ज्यावेळेस आम्ही घसरतो ना, त्यावेळेस पण आम्हाला समजतं की ते क्षमा करेल. आम्ही देवाला म्हणतो, देवा मला क्षमा कर. आम्हाला आठवण येते की देवाने सांगितलं की तुमची पापे लाखेला सारखी लाल असते ते मी बर्फासारखी शुभ्र करेल. पुढे तो म्हणतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. हालेलुया. आजारपणा तो व्यक्ती कधीच घाबरत नाही. तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारतो. तो तुला दया आणि करुण्यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवी होते. हालेलुया. प्रभू चांगला आहे. आज देव आमच्याशी बोलला आहे. आम्ही स्वतः संगती कसं, ज्यावेळेस आम्ही स्वतः संगती बोलतो, बिछाण्यावरती, एकांतात, गाडी चालवताना, हालेलुया, काम करत असताना मी काय बोलतो, मी इतरांना दोष देतो, स्वतःला लाचार समजतो, देवाला दोष देतो, तर माझा विचार फक्त हेच असतात, तू का खिन्न झाला? देवावरती भरोसा ठेव. तुम्ही स्वतःला दाविदासारखं म्हणाल का, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. यानो हे जो बदल जर तुमच्यामध्ये आला, हे बदल जी सुरुवात जर तुम्ही करून घेतली, ही शिस्त जर तुम्हाला लावली ना, स्वतःला लावली ना, मी तुम्हाला सांगतो, डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने जे ऐकलं नाही, मनात देखील जे आलं नाही, त्या अद्भुत गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतः पाहणार आहात. तुम्ही मंदिरामध्ये येऊन साक्ष देणार आहात की या गोष्टी माझ्या समोर मला भेडसावत होत्या. हा डोंगरासारखा प्रश्न माझ्या समोर होता, पण प्रभूने माझी प्रार्थना ऐकली, त्याचा उद्धार मी पाहिला आणि चमत्कार माझ्या जीवनामध्ये प्रभूने केला आहे. आमेन. तो न बदलणारा देव परमेश्वर आहे. या त्या देवाच्या समोर यावेळेस आपण उठून उभा राहूयात. हालेलुया. आपले डोळे आपण बंद करूयात.